साथियो, आज मनुस्मृती दहनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा। याच दिवशी 25 डिसेंबर 1927 रोजी परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांनी महाडला छत्रपती शिवरायांच्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळली। विषमतेने बरबटलेली मनुस्मृती जाळली आणि या देशातल्या नागरिकांना मोकळा श्वास घेण्याचा अधिकार दिला। हो साथियो, ज्या मनुस्मृतीने भारतीयांना गुलाम बनवून ठेवलं होतं ती मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी जाळली। रायगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांच्या पायथ्याशी नेऊन जाळली। याच मनुस्मृतीने छत्रपती शिवरायांचा सुद्धा अपमान केला होता। याच मनुस्मृतीने छत्रपती शाहू महाराजांचा अपमान केला होता। याच मनुस्मृतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अपमान केला होता। याच मनुस्मृतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता। याच मनुस्मृतीने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या घडवून आणलेली आहे। आणि हे विषमतेने बरबडलेला हा मनुस्मृतीचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाडच्या जवळ महाड येथे रायगडच्या पायथ्याशी हा मनुस्मृतीचा कायदा जाळून टाकला आणि या देशातल्या नागरिकांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचं काम केलं। खऱ्या अर्थाने या देशातल्या नागरिकांना मोकळा श्वास घेण्याचा अधिकार प्राप्त करून दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। महिलांना अधिकार नव्हते, पुरुषांना अधिकार नव्हते, अर्थात ब्राह्मणेतरांना अधिकार नव्हते। या देशातल्या SC ST OBC मायनॉरिटी जाट गुजर पटेल लोधी कुर्मी मराठा कोणालाही अधिकार नव्हते। या मनुस्मृतीने सर्वांना गुलाम करून ठेवलं होतं। अशी मनुस्मृती जाळण्याचे आदेश राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी दिले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट हेरली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना आपला गुरु मानलं होतं आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा आदेश बाबासाहेब आंबेडकरांनी पाळला। बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली 25 डिसेंबर 1927 रोजी। असा विषमतेचा कायदा जाळला पाहिजे असे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले म्हणाले होते। आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या जयंतीला बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या सांगण्यावरून 25 डिसेंबर 1927 रोजी त्यांच्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून म्हणजे शताब्दी वर्ष साधून मनुस्मृती जाळली।